जय हरी. आज आपण देव नेमकं कशाला म्हणतात आणि देवाची अनुभूती काय येते, भक्ती कशी करायची या विषयावर थोडंसं बोलूयात. अख्ख्या जगाला प्रश्न पडलाय की भक्ती 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 करायची. सगळ्यांना आवडते भक्ती करायला. परंतु भक्ती करत असताना आपण जे आतापर्यंत करत आलो मान्य आहे. देवाला आधी कुंकू वाहणे, गुलाल बुक्का वाहणे, हार घालणे, तपश्चर्या करणे, तुमचा व्रतवैकल्य करणे, उपास तापास करणे, होमयज्ञ करणे, निश्चितच सगळेजण तेच करत आलेली आहेत. आणि हे सगळं करत असताना आपल्याला कुठेतरी पुढे थांबायचंय आणि त्या जीवनाला कलाटणी द्यायची, वळण द्यायचे. कारण आतुकली भातुकलीचा खेळ हा लहानपणापर्यंत असतो, मोठेपणी मात्र खरा संसार असतो. तेव्हा आपण जी ही भक्ती करतो ना, ही अज्ञानी भक्ती आहे. स्वतः भगवंत सांगतात, मला नाक डोळे नाही, नाक नाही तरी लोक मला सुवास देतात, मला उदबत्ती लावतात, पदार्थाचा वास देतात, मला डोळे नाही तरी रूप पाहायला लावतात, तोंड नाही तरी अनेक पदार्थांची चव देतात, मला शरीर नाही तरी माझ्या अंगावरती वस्त्र घालतात, मला गळा नाही तरी माझ्या अंगावरती दागिने घालतात. मग स्वतः भगवंत हे सांगतात. मग त्यांचं स्वरूप नेमकं काय आहे? अव्यक्त निराकार नाही जे आकार, जे तुम्ही चरणी अचर हरिसी बजे. भगवंत वस्तू निर्गुण निराकार आहे. मग ती जी ओतप्रोत भरलेली निर्गुण निराकार वस्तू आहे तो खरा भगवंत आहे. आणि अख्ख्या जगाचा देव एकच आहे. मग अख्ख्या जगाचा देव एक असताना प्रत्येकाचे वेगळे वेगळे का झाले? तर ते आपण मनाने संप्रदाय निर्माण केले, मनाने भक्ती मार्ग सुरू केला, मनाने देव तयार केला. आणि मनाचा जो देव आहे ना, तो कधीच सुख देत नाही. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना लिहावंसं वाटलं, मनोमार्गे गेला तो तेथे चिमुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. सर्व मार्गांचा निषेध केलाय ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठामध्ये. त्यांनी म्हटले, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. तुम्ही किती त्रिवेणी संगमांमध्ये गेलात, नद्यांमध्ये डुबक्या मारल्या, आंघोळी केल्या. कारण बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे की आयुष्यभर पाप करायची आणि नदीमध्ये जाऊन डुबकी मारली की पाप धुतली जातात. अरे बाबा, अशी जर पाप धुतली गेली असती ना तर खूप सोपं झालं असतं, नाही का? आयुष्यभर पाप करायची आणि त्या नदीमध्ये जाऊन डुबकी मारायची. नदीमध्ये डुबकी मारल्यानंतर फक्त वरचं कातडं धुतलं गेलं, फक्त कातडं ओलं झालं, आतली घाण आहे ती तशीच आहे, तशीच आहे. एका महात्म्याने आपल्या शिष्याला सांगितलं, ही जी तुला मी बाटली देतोय, ही बाटली घेऊन जा आणि चारीधामची यात्रा करून ये. चारीधामची यात्रा करत असताना या बाटलीला बरोबर घेऊन जायचं. बाटली सीलबंद होती आणि ती बाटली घेऊन गेल्यानंतर प्रत्येक ठिकाणी तुम्ही स्नान करताना त्या बाटलीला पण आंघोळ घालायची. शिष्याने सांगितलं, ठीक आहे. प्रत्येक ठिकाणी गेले आणि आपणही स्नान करत असताना त्या बाटलीला स्नान घातलं आणि त्याप्रमाणे सगळी त्यांची चारीधामची यात्रा पूर्ण झाली. घरी आल्यानंतर एक पूजा घालतात, ती पूजा घातली. ते सगळे लोक जेवायला बोलवले, सगळा मानपान झाला. आणि मग गुरुंनी सांगितलं, आता ठीक आहे, तुमचं जे म्हणणं आहे की तुम्ही चारीधामला गेल्यानंतर, तीर्थयात्रेला गेल्यानंतर जे त्रिवेणी संगमांमध्ये त्या नद्यांमध्ये स्नान करायचे, त्याची जी तुमची पापं धुतली जातील, तर त्याचं जे उदाहरण आहे, तर ही जी बाटली आहे आता ती उघडा. आणि त्याप्रमाणे ती उघडायला लावली आणि एकाला सांगितलं, तू ते सेवन कर. आता त्याच्यामध्ये काय होतं, मद्य होतं. आणि त्यामुळे त्यांनी ती बाटली उघडली आणि ते घेतलं. घेतल्यानंतर किती वेळात नशा आली? नशा येणार आहे का नाही येणार आहे? येणार आहे, कारण ती तिचा गुण सोडणार नाही. मग तुम्ही चारीधाम जरी फिरून आले आणि आंघोळ जरी घातली तर त्या वरच्या बाटलीला घातली, पण आतली जी वस्तू आहे ती आहे तशीच आहे. आणि ती घेतल्यानंतर त्या माणसाला धुंदी निर्माण आली, त्याच्या डोळ्यावरती नशा उतरली आणि त्याच्यामध्ये तो आधवा तद्वा बोलू लागला. एवढी नशा चढली, एवढी नशा चढली. मग तुम्ही सांगा, आतले जे विकार आहेत ते कधी बंद पडतात? मग बाहेरचं साफ करायचं का आतलं साफ करायचं हेच आम्हाला कोणी सांगणारे सांगत नाही. पण आमचे साधू संत सांगतात, ए नरा आत बघ जरा, जीव हा खरा नव्हे ही माया, तू बुद्धी दर्पणी ब्रह्म रवीची छाया. हे मानवा, तू आतमध्ये बघ. मग भगवंत वस्तू आतमध्ये आहे हेच कोणी सांगायला तयार नाही.
कारण आमच्या जनाबाईंनी, अडाणी जनाबाईंनी अभंग लिहून ठेवलाय, देव आहे हृदय मंदिरी शोधली पाहिजे. आहे ना, देव आहे जगामध्ये. अहो, ज्या गोष्टीचा आपण उच्चार करतो, जे नाम आपल्या ओठावरती जी वस्तू येते ती जगामध्ये आहे म्हणूनच आपण बोलतो. मग ज्याप्रमाणे देवाचा उच्चार करतो, मग तुम्हाला भक्ती करायची आणि देव का बरं माहित नाही? भक्ती कोणाची करायची? देवाची. मग देव माहित असावा का नसावा? असायलाच पाहिजे. कारण आधी ओळख आणि मग व्यवहार. म्हणून साधू संतांनी सांगितलंय, आधी देवाशी ओळखावे आणि मग अनन्य भावे बजावे. आधी देवाची ओळख करून घ्या की नेमकं देव कशाला म्हणतात, देव कुठं आहे. मग देवाचा पत्ता सांगितलाय साधू संतांनी. तुझा आहे तुझ पाशी, परी तू जागा चुकलासी. अरे भल्या माणसा, देव तुझ्याच जवळ आहे, त्याला कुठेही शोधायला जाऊ नको. सगळं रोज ऐकतोय आपण. कुठे शोधिसी रामेश्वर, कुठे शोधिसी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी. म्हणजे नुसतं म्हणण्यापुरतं आहे का? अहो नाही, जनाबाईने एवढं परखड भाषेत लिहून ठेवलंय, देव आहे हृदय मंदिरी शोधली पाहिजे. सामान्य जनतेला नाही कळत, ठीक आहे, त्यांचा अभ्यास नाही. कीर्तनकारांनाही कळू नये, कीर्तनकारांना समज नाही. आज एवढा अभ्यास करतात, 15-15, 16-16 वर्ष त्या अध्यात्माचा अभ्यास करतात, आणि एका ओळीचा अर्थ करून एक अडाणी जनाबाई सांगते की बाबांनो, देव आहे जगामध्ये, अंधश्रद्धा पसरवू नका. बऱ्याच लोकांची मतांतर आहे. कोण म्हणतं देव आहे, कोण म्हणतं देव नाही. देव नाही अशी सुईच्या डोक्याची जागा नाही. अरे, ज्यांनी ही सृष्टी निर्माण केली, तुम्हा आम्हाला घडवलं, आणि देव नाही म्हणता तुम्ही? कसं घडवलं तुम्हाला? आहे त्याचा काही विचार? ही सृष्टी कशी निर्माण केली? आणि रोज आम्ही प्रमाण देतो, वृक्षाची पाने हाले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविता सूर्य चाले, म्या हलविता प्राणू हाले, जगाशी चालविता मीच एक. झाडांची पानं हलवणारी सत्ता त्याचीच आहे. चंद्र सूर्याला चालवणारा सुद्धा तोच आहे. तुमचा आमचा सुद्धा प्राण चालवणारा तोच आहे. त्याच्या सत्तेने आपला श्वास चालू आहे, आणि तरी अजून मूर्खासारखा प्रश्न विचारतात की जगामध्ये देव आहे का? महाराज लोक संभ्रमात येतो. सामान्य जनता संभ्रमात असली तर काहीच वाईट वाटत नाही. ते बिचारे अज्ञान आहेत, त्यांचं वाचन नाहीये, त्यांचा अभ्यास नाहीये, ते कर्मकांडात गुंतलेले आहेत. पण सांगणारे जर अडाणी असतील तर काय उपयोग होणार आहे? तू मानदेस हम अंधे सब अंधे का बचा. आणि म्हणून संत त्याच्यामध्ये फक्त डोळस आहेत. संत सज्ञान आहे, सुजान आहेत, आणि म्हणून त्यांनी म्हटलंय, जाणते न गुरु भजीचे तेने कृत कार्य होईल. जाणत्याला शरण जा, नेमत्याला नाही. तुम्हाला माहितीये, आपल्या महाराष्ट्रामध्ये जे शिवाजी महाराज होऊन गेलेत ना, त्या शिवाजी राजांनाच फक्त महाराज ही पदवी आहे. दाखवा दुसऱ्या राजाला आहे का? आणि सुद्धा त्या राजाला म्हटलंय, जाणता राजा, जाणता. जाणलंय त्यांनी. आज दिवसभर लढ्या मारत होते, पण रात्री तुकाराम महाराजांच्या समोर बसून कीर्तन ऐकत होते. एवढा मोठेपणा होता. आज आम्हाला कीर्तन ऐकायला जायचं म्हणजे लाज वाटते, खाली बसायचं म्हणजे लाज वाटते, परमार्थ करायचा म्हणजे शरम वाटते, गळ्यामध्ये माळ घालायची म्हणजे लाज वाटते. कोणी घालावी माळ? कोणी जावं पंढरपूरला, कोणी जावं दिंडीला, कोणी कीर्तन ऐकायला जावं? आपण कोण आहोत? अरे, मोठ्या मोठ्या महात्म्यांना या रुटीन मधून जावं लागलं, कारण अध्यात्म म्हणजे काय याचा आपल्याला विचारच केलेला नाही. जिथे विज्ञान संपतं तिथे अध्यात्म सुरू होतं. जिथे विज्ञान संपतं तिथे अध्यात्म सुरू होतं. मग अध्यात्माची किंमत किती असेल? आज डॉक्टर लोक सांगायला लागलेत पेशंटला, त्यांचा आजार बरा होत नाही तर तुम्हाला अध्यात्माची सांगड घालावी लागेल, तुम्हाला अध्यात्माची कास धरावी लागेल. एवढी अध्यात्मामध्ये ताकद आहे. पण आम्ही करू तेव्हा ना, अनुभव घेऊ तेव्हा ना. आमचा आपला चाललाय बाह्यांगाचा परमार्थ. मोह में नाम बगल में चुरी, परमार्थ चाललाय. देवाचा नामस्मरणाचा पत्ताच नाही. कीर्तन प्रवचन केलं म्हणजे परमार्थ होतो? कीर्तन म्हणजे परमार्थ नाही, प्रवचन म्हणजे परमार्थ नाही, टाळ पखवाज वाजवणं म्हणजे परमार्थ नाही, कुठलं तरी गायन करणं म्हणजे परमार्थ नाही. ह्या कला आहे. बारीक विचार करा, बारीक विचार करा. ही कला आहे. तुम्हाला ती कला शिकवली आहे. ते कसं वाजवायचंय, कसा तालसूर धरायचाय, कसं गायन करायचंय, त्याचा रियाज कसा करायचाय, ही कला आहे. हा अध्यात्माचा भाग नाही. अध्यात्म त्याहून वेगळं आहे. आणि अध्यात्म त्याहून जे वेगळं आहे ना,
ते कसं आहे की ते अंमलात आणायचंय. आपल्या हृदयामध्ये जर देव आहे, जर जनाबाईंनी सांगितलेलं आहे, पत्ता सांगितलंय, मग त्या पत्त्यावर आपण जाऊ शकत नाही का? मग हृदय जर शरीराच्या आतमध्ये आहे आणि त्या हृदयामध्ये देव आहे, मग हृदयातला देव जर तुम्हाला अनुभवायचा आहे, पाहायचा नाही, देव पाहण्याची गोष्ट नाही. जे जे या दोन डोळ्यांना दिसतं ते नाशिवंत आहे. भगवंताने अर्जुनाला सांगितलंय, अर्जुना या दोन चर्मचक्षूंनी तू जे पाहतोयस ते सगळं नाशिवंत आहे. तुझ्या समोर जो हा श्रीकृष्ण आहे हा सुद्धा नाशिवंत आहे. बोल. मग दोन या हाडाकाडाच्या डोळ्यांनी आपण जेवढं पाहतोय ना तेवढं सुद्धा नाशिवंत आहे. मग आपल्याला पाहण्यासाठी जी दृष्टी लागते त्याला दिव्य दृष्टी म्हणतात, त्याला ज्ञानदृष्टी म्हणतात. ज्ञानदृष्टी हरपली दोन्ही नेत्र आंधळे. आंधळे आहोत आपण. म्हणून तो तुकाराम महाराजांनी म्हणले, तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा खऱ्या. पहा तुकाराम महाराजांचा काय इशारा आहे ते. अजून कीर्तनकारांना समजेना. पदव्या इतक्या मोठ्या मोठ्या घेतल्या आहेत. वाचस्पती, बृहस्पती, कीर्तन केसरी, आगाण्यानी प्रगाण्यानी, राष्ट्रीय कीर्तनकार, समाज प्रबोधनकार, विनोद सम्राट, कीर्तन केसरी. मग ह्या पदव्या आल्या कुठून? मग विचार करा, एवढ्या मोठ्या पदव्या आहेत, मग तुम्हाला एवढंच कसं माहित नाही हो की देव तुमच्या शरीरात आहे? अरे ज्याला समजला ना त्यांनी सांगितलं, देव तो सदा जवळीचा असे, या लागी जन कैसे पिसे, ज्याला समजला तो गदगदा हासे. अरे अप्राप्य वस्तू ज्या वेळेला प्राप्त होते ना त्यावेळेला माणसाला अगदी ओतप्रोत आनंद होत असतो आणि त्या आनंदाने त्याच्या लहरी निर्माण होतात. मग देव सापडल्यानंतर काहीच व्हायला नको. मग जनाबाई तुम्हाला पत्ता सांगते, सगळे संत पत्ता सांगतात. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, ज्ञानदेवाप्रमाण आत्मा हा निदान, सर्वागती पूर्ण एक नांदे. आत्माच देवांचा देव आहे हा साधू संतांचा अबाधित सिद्धांत आहे. तो सिद्धांत खोडायला अजून कोणी जन्माला आलेला नाही. एक हरी आत्मा, जीव शिव सम, वाया तू दुर्गम न घाली म्हण. अरे भल्या माणसा तू वेळ घालू नको. आत्मा तोच आहे, जीव तोच आहे, शिव तोच आहे, परमात्मा तोच आहे, सगळं तेच आहे. मग आत्मा कोणाजवळ नाहीये? मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत सर्वांच्या शरीरामध्ये आत्मा आहे. त्याला जात पात कुळ गोत्र नाही. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कोणाची जात इथली जात नाही आणि म्हणूनच अध्यात्म करायला सर्वांना अधिकार आहे. या रे लहान थोर याती भलती नारी नर. सगळ्यांना परमार्थ करायचा अधिकार आहे ना, सगळ्यांना भक्ती करायचा अधिकार आहे ना. सगळ्यांचा देव हृदयातच आहे ना. मग हृदयात देव आहे, हृदय शरीरामध्ये आहे, मग ते आतमध्ये आहे. मग त्याचा शोध आत करायचा का बाहेर करायचा? आम्ही बाहेर शोध करतोय. चला शिंगणापूरला, चला शिर्डीला, चला आळंदीला, चला पंढरपूरला, चला चारीधामला, आणि म्हणून आम्हाला देव सापडायला तयार नाही. देव सापडणार नाही. सापडेल तो दगडाचा, मातीचा, शाडूचा, पेनचा आणि लाकडाचा, सोन्याचा, अशी देव सापडतील. आणि ती मूर्ती तुम्ही दुकानात विकत आणलेली आहे, तिची प्रतिष्ठापना केलेली आहे. पण खरा देव त्याहून वेगळा आहे, त्याहून वेगळा आहे आणि तो तुमच्या हृदयामध्ये वास करतोय. मग विचार करा, देव हृदयामध्ये आहे आणि त्याचा शोध बाहेर चाललेला आहे. अख्खी जिंदगी संपली, 96 पिढ्या जन्म घेतले तरी सुद्धा तुम्हाला देव सापडणार नाही. जा कोऱ्या डायरीत लिहून ठेवा. मग देव तुमच्यामध्येच आहे ना. मग त्याची अनुभूती येणार नाही का? येणार आहे ना. अरे केसापासून तर नखापर्यंत सगळ्या अवयवांचा डॉक्टर जगामध्ये उपलब्ध आहे. मग ज्या शरीरामध्ये आत्मा आहे त्या आत्म्याचा डॉक्टर नसेल का? मग त्या आत्म्याचा डॉक्टर आहे संत. आणि त्या संतांकडे गेल्याशिवाय तुम्हाला हृदयातला देव सापडणार नाही. कारण संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती वही. वेदांनी सुद्धा सांगितलं. आम्ही खूप अभ्यास केला पण आम्हाला देवाचं वर्णन सुद्धा करता आलं नाही. आम्ही वर्णन करून 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 थकलो. नेती तेती शब्द नाही अनुमाना. नाही अनुमान करू शकलो आम्ही. वेदांनाही नाही भेटला. वेदांना सुद्धा तो सापडला नाही. शेवटी त्यांनी इशारा केला की हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. संतांकडे जा तुम्ही, संतांचा शोध करा. आणि ज्या वेळेला तुम्ही संतांचा शोध करता, देवाचा शोध करणं मूर्खपण आहे. तुम्ही म्हणताल कसं? पुरावा आहे. मृग नाभी कस्तुरी वसत असे, मृग जंगल भटकत जाय, सबके हृदय में राम वसत असे, वो मूर्ख न समजाय.
अरे भल्या माणसा, हरिणीच्या नाभी कमलामध्ये कस्तुरी आहे, परंतु ज्या वेळेला ती मृगजळ समोर दिसतं आणि तिला वाटतं पाणीच आहे आणि म्हणून ती त्याच्या पाठीमागं धावते धावते धावते. पण ते जनावर आहे, हरिण आहे. माणसाला अक्कल दिलंय, बुद्धी दिलीये. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, का केशवराजे सकळ सिद्धी. त्या बुद्धीचा वापर करा, यूज ब्रेन. आणि ते जर नाही वापरलं तर काय उपयोग हो. आणि ती हरणी धावत जाते त्या मृगजळाच्या पाठीमागे. आजपर्यंत मृगजळाने कोणाची तहान भागलेली नाही. आणि मृगजळाच्या पाठीमागे धावते धावते, अंगाला घाम येतो आणि त्या घामाने त्या कस्तुरीचा घमघमाट सुटतो आणि तिला असं वाटतं की ही कस्तुरी अजून कुठे आहे. आणि ती शोधता शोधता बिचारी थकते आणि मरून जाते. मग ते जनावर आहे, त्याला ज्ञान नाहीये, बुद्धी नाहीये, वाचा नाहीये आणि म्हणून ते थकून मरून गेलं. आणि आपली कंडिशन तीच आहे. आज प्रत्येक माणसाची स्थिती तीच झालेली आहे. महाराज लोक त्यांना खरं ज्ञान सांगत नाही आणि म्हणून आयुष्य संपून जातं आणि त्याच्यातच बिचारे जग सोडून निघून जातात. पण तरी देवाची प्राप्ती होत नाही. देव वस्तू प्राप्तच आहे, अज्ञानासाठी शब्द वापरलेला आहे. पण अप्राप्य वस्तूची प्राप्ती करण्यासाठी परमार्थ करायचा आहे. जमिनीमध्ये पाणी तयार आहे, परंतु आपल्याला जर पाणी पाहिजे असेल तर सुरुंग लावावं लागतो, खोदावं लागतं, दगडविटा माती मुरुम बाजूला निघतात आणि मग त्याच्यामधून पाण्याचा स्रोत बाहेर होतो. आणि तो पाण्याचा स्रोत बाहेर आल्यानंतर आपल्याला अत्यानंद होतो की आपल्याला पाणी लागलं, जमिनीमध्ये पाणी लागलं. मग जमिनीतलं पाणी लागलं तेवढा आनंद होतो. मग हृदयातला देव भेटल्यानंतर आनंद होऊ नये, व्हायलाच पाहिजे. आणि तो जो आनंद निर्माण होतो त्याला अनुभूती म्हणतात, त्याला अनुभूती म्हणतात. आणि आजही तशी अनुभूती आणून देणारे महात्मे आहेत. अनादिकालची ती परंपरा आहे. पण त्याला लोक नावं ठेवतात, त्याला लोक नावं ठेवतात. कारण देव भावाचा भुकेलेला आहे. त्याला तुमची पुरणपोळी नको, त्याला तुमचा बकरा नको, त्याला तुमचे कोंबडे नको, त्याला तुमचं कुठलाही पदार्थ नको, काहीच नको. अहो तुम्ही देवाच्यासाठी उदबत्ती आणता, दुकानदारांना म्हणतात, दुकानदार आम्हाला उदबत्तीचा पुडा द्या, पण खास अगदी स्पेशल वासाचा द्या. कोणत्या वासाचा द्या? लव्हेंडर द्या, गुलाब द्या, मोगरा द्या. आता तुम्ही सांगा, देवाला वास येतो का हो त्या उदबत्तीचा? नाही ना. तो वास तुम्हाला आवडतो आणि म्हणून तुमच्या चॉईसची तुम्ही उदबत्ती आणता आणि देवाचं नाव पुढं करता. म्हणजे देवासाठी तुम्ही काहीच करत नाही. मग देवाच्यासाठी करायचे तर आधी देवाची ओळख करून घ्या. देव हृदयामध्ये आहे आणि त्या देवाची ओळख त्यालाच प्राप्ती म्हणतात. आणि ती ओळख करण्यासाठी आपल्याला संतांची शरणागती करावी लागेल. आणि संतांची शरणागती म्हणजे ज्यांनी या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे त्यांना संत ही पदवी आहे. जसं डॉक्टर, वकील, इंजिनियर ही पदवी ज्ञानाला आहे, माणसाला नाही. मूल लहान आहे तोपर्यंत त्याला डॉक्टर, वकील म्हणत नाही. परंतु ज्या वेळेला त्यांनी ती डिग्री संपादन केली त्यावेळेला त्याला डॉक्टर, वकील, इंजिनियर म्हणतात. नुसता काळा कोट घालून त्याला वकील म्हणता येणार नाही, नुसता स्टेथोस्कोप लावून त्याला डॉक्टर म्हणता येणार नाही. मग संत ही पदवी सुद्धा ज्ञानाला आहे. असं जे एक विशेष ज्ञान आहे की ज्या ज्ञानाने अज्ञान जातं, जन्म मरणाचा फेरा चुकतो, याची देही याच डोळा, भोगी मुक्तीचा सोळा, या स्वरूपाची प्राप्ती होते, त्या ज्ञानाला संत ही पदवी आहे. बोला. आणि असं जे ज्ञान आहे ते ज्याच्या जवळ आहे त्याला मात्र संत पदवी आहे. आणि म्हणून त्यांनी म्हटलंय, ते ज्ञान पैगा वरवे, जरी मनी अति आणावे, तरी संताया बजावे सर्वस्वेशी. असं ज्ञान ज्याच्याकडे असेल, ज्याने अनुभूती घेतलेली असेल, असा संत महात्मा शोधायचा आहे आणि त्याचे पाय धरून आपलं उर्वरित आयुष्य सुखामध्ये घालवायचे. आणि म्हणून संताविन प्राप्ती नाही. सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली, निज वस्तू दाविली माझी मज, माझे सुख मज दाविले डोळा, दिदली प्रेम कळा ज्ञान मुद्रा. सद्गुरु आपल्याला ज्ञान मुद्रा देतात आणि त्याच्याने आपल्यातलाच भगवंत आपल्याला दाखवतात. मग साधू संतांनी हे वर्णन करावं आणि आज आम्हाला ट्रिप काढून तीर्थयात्रेला घेऊन जातात. आणि चला संगमेश्वरला, चला पांडुरंगाला, चला तीर्थयात्रेला, चला आळंदीला, चला काशीला, चला प्रयागला. अरे बाहेरचे देव नका दाखवू आम्हाला. आज जे जीजू रंजले गांजलेले आहेत ना, जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकलेले, त्यांना स्वस्वरूपाची ओळख करून पाहिजे, स्वतःतल्या देवाची ओळख करून द्या, निश्चित सगळे सुखी होतील. सुखी व्हायला पैसा लागत नाही, देवाची अनुभूती लागते. आज जगामध्ये किती पैसा मिळाला तरी लोक सुखी होणार नाहीयेत. करून पहा. आणि हा प्रयोग करून झाल्यानंतर नाही सक्सेस झाला तर मग बोला. कारण साधू संत सुखी होते.
पैसा नव्हता तरी सुखी होते, समाधानी होते. तसं आपल्याला जर सुखी आणि समाधानी व्हावं वाटत असेल तर आपल्याला देवाची ओळख करून घ्यावी लागेल. आणि देवाची ओळख करून घेण्यासाठी आपल्याला संतांचा शोध करावे लागेल. आणि म्हणून ज्या संतांकडून आपल्याला देवाची अनुभूती येते ती कोणी कोणी घेतली, कशी कशी घेतली आणि आपल्याला पण मिळते का, याचा अनुभव पाहण्यासाठी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचा अभ्यास करूया. आणि म्हणून जय हरी.